महायुतीला छोट्या मित्र पक्षांचा विसर पडला की काय असा सवाल उपस्थित होतोय। याचं कारण म्हणजे महायुतीची पत्रकार परिषद। रासप प्रहार आठवलेंना या पत्रकार परिषदेला बोलावलंच नाही। त्यामुळे नव्या मित्रांमुळे छोट्या पक्षांचा भाजपला विसर पडला की काय असा सवाल आता विचारला जातोय। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। महायुतीची ही पत्रकार परिषद पहा। या पत्रकार परिषदेत महायुतीतले भाजपाचे फक्त नवे मित्र दिसतायत। शिवसेनेचे दादा भुसे, अजित पवार गटाचे सुनील तटकरे, पण प्रहारचे बच्चू कडू आणि रासपचे महादेव जानकर, आरपीआयचे रामदास आठवले गटाचे कोणच दिसत नाहीये। महायुतीतही मित्रपक्षांचा वनवास सुरू आहे की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। महायुतीतल्या लहान पक्षांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेला का नाहीत असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा बावनकुळेंनी हे असं उत्तर दिलंय। आम्ही प्रत्येक जिल्हास्तरीय 14 तारखेच्या आधी आमची महायुतीची बैठक होणार आहे। आमचे सर्व घटक पक्ष त्या बैठकीला येणार आहे। आज फक्त तारीख जाहीर करायची होती म्हणून आम्ही एक शॉर्ट नोटीसवर तिघे एकत्र आलो। बच्चू कडूंना तुम्हाला महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला बोलावलं नाही का असा प्रश्न विचारला असता त्यांनीही त्यांच्या नाराजीला वाट करून दिली आहे। मला त्या संदर्भात निमंत्रणही माहिती नाही आणि महायुतीमध्ये आता कोण कशा पद्धतीनं ते प्रवेश झाल्यानंतर माहीत पडत आणि मला वाटतं त्याची गरज मला उपस्थित राहण्याची गरजही नाही। भाजपासोबत जेव्हा नवे मित्र येतात तेव्हा ते जुन्या मित्रांना विसरून जातात असा त्यांच्यावर कायम आरोप होतो। गोपीचंद पडळकर भाजपामध्ये आल्यानंतर महादेव जानकरांचा भाजपाला विसर पडला। सदाभाऊ खोत भाजपासोबत आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनाही भाजप विसरलं। महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर बच्चू कडूंची उपयोगिता संपली का असा प्रश्न विचारला जातोय। स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।